आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर। मुंबईतल्या मराठा समन्वयक अंतरवाली सराटीकडे रवाना। जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या नियोजनाबाबत जरांगेंशी चर्चा करणार, तर आंदोलनासाठी आझाद मैदान मिळावं यासाठीही प्रयत्न। कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचं काम 85% पूर्ण। सरकारची माहिती 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणी। सरकार भक्कमपणे बाजू मांडणार। बैठकीत शिंदेंचं वक्तव्य। सगळ्यांनाच वाटत होतं की ही पिटिशन जशी फेटाळली एक प्रोसेसकडे लिस्टिंग करून ती आयटीला देखील मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली। भाजपकडे असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। पार्थ पवारांची मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। गाव स्तरावर बूथ कमिटी तयार करण्याच्या सूचना। नवनीत राणा आमच्या तिकिटावरती लढल्या तरी काय हरकत। लोकसभेला आम्ही अमरावतीची जागा मागू शकतो। आमदार बच्चू कडूंकडून अमरावतीच्या जागेवर दावा। शिंदे गटाच्या रत्नागिरीमधल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती चर्चा होणार। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी भाजप आग्रही असल्याच्या चर्चांनंतर शिंदे गटही सक्रिय। काँग्रेसचे कुठले नेते भाजपत जाणार, विखे पाटलांनी जाहीर करावं। काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचं विखे पाटलांना आव्हान। विखे पाटलांनी असं गुपित ठेवू नये, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। त्यांनी सांगावं ना कोण कोण इच्छुक आहेत। मुद्दा असा आहे की त्यांना त्याची माहिती अधिक असू शकते, मला माहीत नाही, परंतु त्यांनी मग असेल तर स्पष्ट करावं कोण आहेत काय आहेत। नावं असं गुपित काय ठेवायची, गुपित जाहीर करावी। अंगणवाडी सेविकांच्या मोर्चाला आज उद्धव ठाकरे भेट देणार। कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। मानधनात वाढ करण्यासह पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। शरद पवार गटाचं आजपासून शिर्डीमध्ये 2 दिवसीय शिबिर। 2024च्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। शिबिराचा टीझर प्रसिद्ध। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष उद्या सुनावणी घेणार। 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान। शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी।